सीटूतर्फे अंगणवाडी आशा वर्कर यांचा विजयी मेळावा नुकताच नागपूर येथे संपन्न झाला। ठीक आहे, थोडं शांत राहा। थोडं शांत राहा। झाल्या का संपल्या गोष्टी? आज आपण ज्या गोष्टी करता कार्यक्रम घेतला होता, मला वाटलं की या वेळेपर्यंत काही आमच्या आशा भगिनी गटपोतक येतील, परंतु ग्रामीणमधून कोणीच नाही आलं आणि शहरीमधून पण फार कमी आशा आल्या। ठीक आहे, थोडं संपाबाबत थोडीशी मी माहिती देतो तुम्हाला। संप करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा जो विषय जो होता, आशा वर्करची जी अडचण होती ती ऑनलाईन डाटा एंट्रीची। फार कमी मोबदला मिळतं, ऑनलाईन डाटाची सक्ती करण्यात येत आहे, त्यामुळे प्रत्येकाला ऑनलाईन डाटा एंट्री करणे शक्य होत नाही। त्यामुळे आम्ही ऑनलाईन डाटा न करता आमचे जे काम आहे ते करणार, कारण की ऑनलाईन डाटामध्ये जो वेळ जाईल त्यामुळे आमचे काम आम्ही करू शकणार नाही आणि आधीच अल्प मोबदला मिळतं आणि काम पूर्ण न केल्यामुळे मोबदल्यामध्ये आणखी कमतरता होईल। ही सर्वात महत्त्वाची अडचण होती। दुसरी जी अडचण होती ती गट प्रवर्तकांची आरोग्यवर्धिनीच्या विषयावर। गट प्रवर्तकाचा जो आरोग्यवर्धिनीचा जो विषय जो होता, ऑनलाईन एंट्री गट प्रवर्तकाच्या कामाची ग्रामीण क्षेत्रामध्ये आशा आरोग्यवर्धिनीचे काम करताना गट प्रवर्तकांना ऑनलाईन एंट्री करावं लागतं, परंतु त्याच्या मोबदला गट प्रवर्तकांना काही मिळत नाही। त्यामुळे गट प्रवर्तकाची मागणी होती का आम्हाला पण काही मोबदला मिळायला हवा। तिसरा जो विषय जो होता, गट प्रवर्तक ज्यांची नेमणूक आधी कंत्राटी तत्वावर झाली होती, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावर झाली होती आणि त्यांना दर 11 महिन्याने एग्रीमेंट करावं लागत होता। ज्या पद्धती तुमच्या NM GNMच्या एग्रीमेंट होतं तसं एग्रीमेंट करावं लागत होता। तर त्यावेळेस गट प्रवर्तक म्हणाल्या की ज्या पद्धतीने आशांना एग्रीमेंट करावं लागत नाही, आमच्या सुद्धा तसंच करून द्या। तर ती मागणी आपण मांडली होती आणि आशा वर्करला एग्रीमेंट करण्याची गरज नाही, एक रेग्युलर स्वयंसेविका म्हणून आशा वर्कर काम करतात, तसंच गट प्रवर्तकांना आपण रेग्युलर गट प्रवर्तक म्हणून आपण हे केलं। परंतु जे कंत्राटी कर्मचारी होते, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्यात आलं, शासकीय सेवेमध्ये त्यांच्या कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांचं समायोजन करण्यात आलं आणि त्यांना 7,500 रुपये जे मानधन मिळत होतं ते 22,500 रुपये पगारावर त्या गेल्या। त्यामुळे गटप्रवर्तकांना वाटलं का आम्ही आधी कंत्राटीच बरे होतो, आता म्हणतात का त्यांच्याबरोबर आमचं समायोजन करण्यात, हा त्यांचा महत्त्वाचा विषय होता। तर ती त्यांची एक मागणी। त्या मागणीला धरून दुसरी एक मागणी अशी आहे का ज्या पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझर ज्या अंगणवाडी सेविकांचे जे रिपोर्ट गोळा करून कॉम्प्युटरमध्ये एंट्री करतात आणि सरकारकडे माहिती पाठवतात, त्याच पद्धतीने गट प्रवर्तक या आशा वर्करकडून माहिती गोळा करून कॉम्प्युटरमध्ये लोड करून त्या सरकारकडे माहिती पाठवतात। काम दोघींचे सारखे आहेत, परंतु एक अंगणवाडी सेविकाची सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर, मग दुसरी आशांची सुपरवायझर का नाही, ती गट प्रवर्तक का? त्यामुळे तिच्याबरोबर तिला सरकारी कर्मचारी दर्जा आहे, तर गट प्रवर्तकांना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा आणि सरकार काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ शकत नसेल तर किमान कंत्राटी तत्व असणाऱ्या कर्मचाऱ्याप्रमाणे यांचं सुद्धा त्यामध्ये समायोजन करण्यात यावं। तो एक महत्त्वाचा विषय होता। चौथा जो तुमचा विषय जो होता, ज्याच्या सर्व आशांना कंटाळा येतं, तो सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, JSY अंतर्गत APL BPL ची अट हे रद्द करण्यात यावी आणि सरसकट मोबदला देण्यात यावा, ही जी मागणी होती। त्याचबरोबर पाचवी जी मागणी आशांची जी होती, आम्हाला दर महिन्याच्या 1 तारखेला मानधन मिळावं आणि राज्याचं मानधन जे 3-3 महिन्यांनी मिळतं ते 3-3 महिन्यांना न मिळता आम्हाला केंद्र
आणि राज्य यांच्या एकाच वेळेस मानधन मिळावं, ही एक त्यांची मागणी होती. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना 2000 रुपये हा भाऊबीज म्हणून दिवाळी नंतर देण्यात येतं. त्याच पद्धतीने आशा वर्करला सुद्धा देण्यात यावं. अंगणवाडीची सुद्धा मागणी आहे का 5,000 रुपये त्यांना बोनस भाऊबीजेच्या रूपाने देण्यात यावं. त्याच पद्धतीने आशांची मागणी सुद्धा आपण मागच्या वर्षीपासून मांडलेली आहे की आशा वर्करला सुद्धा 5,000 रुपये हा भाऊबीजेच्या नावाने दिवाळी बोनस देण्यात यावा, ही मागणी आपण मांडली होती. त्याचबरोबर आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन किमान वेतन 26,000 रुपये देण्यात यावं आणि गट प्रवर्तकांना 31,000 रुपये देण्यात यावं, ही आपली मागणी. त्यानंतर 8वी आपली जी मागणी जी होती ती रिटायरमेंट नंतर आशा वर्कर असो किंवा गट प्रवर्तक असो त्यांना 5 लाख रुपये एकमुस्त रक्कम मिळावी आणि रिटायरमेंट नंतर 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळावी, ह्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत. बाकी मागण्या आपल्या 29 आहेत. पण या मागण्या समोर ठेवून आपण 3 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा व गट प्रवर्तक ज्या महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वामध्ये आपण चेतावणी आंदोलन केलं. जे नागपूरमध्ये आपण संविधान चौकामध्ये चेतावणी आंदोलन केलं आणि आपली मित्र जे संघटना आहे आयटक त्यांच्या सोबत मिळून आपण मोठं चेतावणी आंदोलन केलं. आणि त्यावेळेस आपण सरकारला नोटीस दिली की तुम्ही 17 तारखेपर्यंत म्हणजे